आपण बघताय एबीपी माझा आणि पुन्हा एकदा आपण आलो आहोत गिरगावच्या या स्वागत यात्रेमध्ये आणि इकडे आता गिरगावच्या स्वागत यात्रेमध्ये योगाभ्यासाचं योग साधनेचं महत्त्व ठसवण्यासाठी ईशा फाउंडेशनचे प्रतिनिधी आलेले आहेत। कारण आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये अर्थातच शारीरिक मानसिक स्वास्थ्य फार गरजेचं असतं आणि आपण त्यांना विचारूया हा संदेश ते कसा देत आहेत। आजच्या दिवशी तुम्ही हा संदेश देताय, मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगताय। नमस्कारम। तर सद्गुरूंनी हे ईशा फाउंडेशनची स्थापना केली आहे आणि आमचा आश्रम आहे कोइंबतूरमध्ये। तर तिथे योगाशी रिलेटेड खूप सारे प्रोग्राम्स होतात। इनर इंजिनिअरिंग म्हणून हा आमचा एक प्रोग्राम आहे जो स्पेशली जसं तुम्ही सांगितलं मनशांती आणि आजकाल डिप्रेशन खूप वाढलेला आहे, स्ट्रेस आहे, सो त्याच्यासाठी आम्ही हा इनर इंजिनिअरिंग प्रोग्रामचा प्रचार करतोय। आणि सध्या आमच्याकडे यूथसाठी एक ऑफर आहे जिथे आम्ही त्यांना 50% स्कॉलरशिप सुद्धा प्रोव्हाइड करतोय। सो आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या यूथना सांगू इच्छितो की तुम्ही पण प्लीज रजिस्टर करा आणि आजच्या काळाची गरज आहे ही। आणि इकडे त्यांच्याकडे काही घोषवाक्य देखील आहेत। तर आत डोकवा आनंद मिळवा। मला असं वाटतं की आपल्या मनाची काळजी घेणं, मनाला काय वाटतंय, आपलं मन कसं सुदृढ आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। योगा से ही होगा असं देखील इकडे एक स्लोगन घोषवाक्य आपल्याला दिसतंय। मनस्ताप नको, मनशांती हवी। टेन्स आणि इंटेन्स या शब्दाचा देखील फरक सांगण्यात आलेला आहे। चिंतित आणि गहन। तर मला असं वाटतं की त्रागा विसरा आणि योग करा फार महत्त्वाचं आहे। आजच्या काळामध्ये आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं आणि त्या दृष्टीने या यात्रेमध्ये देखील हा संदेश देण्याचा आणि नागरिकांना जागरूक करण्याचा, सतर्क करण्याचा आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे। तर यात्रेचे आणखी काही रंग आपल्याला अनुभवायचे आहेत, पण आता आपण गिरगावातल्याच गिरगाव नाक्याच्या यात्रेचं तिकडच्या ठिकाणाचं वातावरण नेमकं काय सांगतंय, तिकडे नेमका कसा उत्साह आहे, अमेर आणि आपले